कृपया सर्वांनी श्रीदर्शन आणि प्रसादाकरिता उपस्थित राहावं अशी विनंती आहे। आज या आपल्या शास्त्रज्ञ प्रीमियर लीगसाठी चारही आपले टीम ओनर्स, कॅप्टन, टीम स्पॉन्सर्स यांचे खूप खूप हार्दिक शुभेच्छा। चला विनंती असेल बसून घ्या। अचीवर संघ बसून घ्या। थोडं पाठीमागे व्हा, थोडं पाठीमागे व्हा। अंतिम सामन्याला सुरुवात होते। राजूभाई हे राहील कळते ना। राजूभाई 5 ओव्हर काही मॅच आहे ना? ओके डबल नहीं, वो हार गए ना, वो ये लोग फाइनल में जाएंगे, ये करो नहीं तो फाइनल आ गए। अभी जो जीता ना उसके साथ मैच है, फाइनल मैच। बॅट्समन मैदानावर पाहायला मिळतात। प्रारंभीची जोडी अचीवर संघाची। इसके बाद एक और मैच है। स्ट्राईकला असेल अगली नॉर्थ स्ट्राईकला सचिन। तो पहिला ओव्हर सामन्याला सुरुवात होते। अचीवर्स आणि मास्टर ब्लास्टर अंतिम सामना या स्पर्धेचा आणि पहिला चेंडू सत्ता बोलतात। एकना फटका मिडविकेट क्षेत्रात चेंडूचं मार्गक्रमण, पंचांचा इशारा। पहिल्या चेंडूवर धाव करण्यास सुरुवात होते। अर्थातच आघात केला जातोय। शटांपुलचा देखना फटका ऑलवेजच्या बॅटमॅनला चौकार आणि या चौकाराबरोबर सांघिक धावसंख्येला सुरुवात होते। पंचांचा इशारा यश सल्लामसलत करून 2 धावांचा येतोय। 2 धाव संख्येने सुरुवात होते। दोन धावांना सुरुवात होते या मैदानावर। अंतिम सामना या स्पर्धेचा शास्त्रीनगर प्रीमियर लीग 2025 सर्व चौथं या स्पर्धेचा आणि नाणेफेकीचा कौल मास्टर ब्लास्टर संघ जिंकतोय। क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे। प्रतिस्पर्धी अचीवर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे। नॉन स्ट्राईकला सचिन आणि स्ट्राईकला असेल ऑलिव्हिड। यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते। अचूक टप्प्याची गोलंदाजी ओव्हरऑल क्रिकेटच्या या दुनियेत अचूक टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता अनन्यसाधारण महत्व प्रत्येक निर्धाव चेंडूला ओव्हरऑलच्या क्रिकेटच्या दुनियेत। यावेळी मात्र चेंडूचा प्रवास हा पॉइंट रिजन मध्ये होतोय। एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 3 चेंडूंच्या अखेरीस 5 धावा। 7 षटकांचा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर। ओके 3 चेंडू 3 धावा धावतात।
यावेळी मात्र चेंडू हा घोषांकी क्षेत्रात सायन्स मध्ये चेंडूचा प्रवास निघतोय घोषांकी क्षेत्रात. सांघिक धावसंख्येत 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकात टिप्सिंग गोलंदाजी ही मास्टर ब्लास्टर विकेट संघाकडून या मैदानावर. यावेळी मात्र सुंदर फटका चेंडूचा प्रवास हा पॉइंट डिझाईन मध्ये त्या ठिकाणी ताबा मिळवला जातोय. सेट केली जाते तोवर मात्र 1 धाव आणि सांघिक धाव संख्या 5 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे सुंदर गोष्टी करतोय तो आकाश हा गोलंदाज. बऱ्याच अवधीनंतर काय सचिन पाहायला मिळतं. मार्गाप्रमाणे धाव निघते एका धावसंख्येला बहुधा आणि एका सांघिक धाव पाहिला 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 6 धावा धावफलकावर. म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक अर्थात सुंदर गोलंदाजी करतोय तो आकाश मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघासाठी. पहिल्या षटकाची एक सांगता आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरला जाईल आणि गोलंदाजी मार्गवर बघूया कोणता गोलंदाज येतोय. अर्थातच विरल याच्याकडून गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे ते या मैदानावर साहिल अगरवालला नव्या जमातचा असा खेळाडू या मैदानावर पाहायला मिळतो. अर्थातच अशा प्रकारची कामगिरी करेल या अंतिम सामन्यामध्ये. 5 षटकांमध्ये किती धावा उभारतोय अचिवर क्रिकेट संघ नाण्याचे ठरल्यानंतर पाहावं लागेल. 6 धावा धावफलकावर बनले. पहिल्या 6 चेंडूत म्हणजे एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. यावेळी मात्र षटके सगळ्या चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी महत्वपूर्ण झेल अर्थातच सचिन याच्या खेळीचा अंत होतोय. पहिल्या वेळेला हादरा बसतोय आणि न्यू बॅटर निखिल याची वर्णीही मैदानावर आला. साहिल अगरवाल हा गोलंदाजी मार्गवर महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात अर्थातच क्षेत्ररक्षण पहिल्या षटकाच्या सांगितल्याखेरीज विखुरलं जात आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र शॉर्ट देखना फटका डीप मिडविकेट क्षेत्रात चेंडूचं मार्गक्रमण आणि साईरवर हल्ला चढवला जातोय. चौकारानिशी सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. शॉर्ट देखना फटका अकुर पद्धतीची गोलंदाजी करतोय हे जाणलंय आणि त्यानंतर मात्र खरपूस समाचार मी मात्र घेणार या इराद्यानं एका चौकारानं स्ट्राईक यांच्या दिशेनं निखिल तर नॉन स्ट्राईकला ऑलवेज हा मैदानावर. अंतिम सामना या स्पर्धेचा. यावेळी मात्र शॉर्टपुलचा अजूनही देखना फटका पंचांचा इशारा 2 धावांचा सांघिक धावसंख्या 2 ने वधारते. धावफलकावर पाहायला मिळतात 12 धावा.
यावेळी मात्र सुंदर फटका गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास अर्थातच षटकार निघतोय. वाघाची दहाड फोडलाय पहाड चेंडू श्रीमारतीच्या बाहेर षटकार आणि या षटकाराबरोबर सांघिक धावसंख्या वधारी घेते ते विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 धावा धावफलकावर. या फटकेबाजीची आवश्यकता होती ती फटकेबाजी दुसऱ्या षटकात मैदानावर होते. यावेळी मात्र अजून एक गणना फटका त्या ठिकाणी स्क्रीनवर येतोय. एक धाव निघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न विरल होतोय फेक करतोय तोवर मात्र 2 धावा. बोलो 2 धाव संख्येनं सांघिक धावसंख्या 20 धावा धावफलकावर. इतने बड़े के हो गए निकल के. थोडीशी महागडी गोलंदाजी युवा गोलंदाज साहिल अग्रवालची पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अजून एक घटना फटका चेंडूचा प्रवास हा भविष्यातील क्षेत्रात त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला जातोय फेक केली जाते तोवर मात्र 2 धावा विलया पूर्ण. परंतु फेक मात्र सुरेख सांघिक धावसंख्या अर्थातच 2 षटकांचे सांगितले अखेरीस 22 धावा. पहिल्या षटकात 6 धावा त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात भरपूर समाचार साहिल अग्रवालचा तब्बल 16 धावांचं दुसरं षटक महागडं ठरतंय ते मास्टर ब्लास्टर संघाचं. हे तर क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या षटकात सुंदर गोलंदाजी आकाशची पाहायला मिळाली त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात भरपूर समाचार हा अचिवर संघाकडून पाहायला मिळाला. 24 तोड उत्तर हे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या सामन्यात ठिकाणी होत आहे आणि ते मैदानावर घडत आहे. महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सलील उर्फ सल्लू यांची वर्णी ही मैदानावर कित्येक वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी ज्यांच्या पाठीशी ते सलील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. एका मॅच मध्ये सुंदर कामगिरी यानं केली. यावेळी मात्र षटकांचा देखणा फटका. यावेळी मात्र हेडलाईट कशा प्रकारची गोलंदाजी करतोय चौकार निघतोय आणि या चौकाराबरोबर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय 24 धावा. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 6 धावा म्हणजे सुंदर गोलंदाजी. परंतु त्यानंतर मात्र साहिल अग्रवाल थोडीशी नागपूर करणारी कामगिरी या मैदानावर साकारतोय अंतिम सामन्यामध्ये. परंतु क्रिकेट आहे जर सरला या क्रिकेटच्या पटलावर स्थान नाही आहे. यावेळी मात्र अजून एक शॉटांपुलचा फटका त्या ठिकाणी साहिल येतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षक 1 धाव निघते एका धावेवर. दोन धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 28 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर 28 धावा म्हणजे 14 चेंडू 28 धावा. प्रति चेंडूवर 2 धावांचा फटका येतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी मात्र स्लोवर मध्ये चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. बीट होतोय फलंदाज बाकीचा सोपस्कर रक्षक पूर्ण करतोय तो विरल निर्धाव चेंडूची सांगता होते. चालेल गोलंदाजी मार्कवर डावखुरा त्याचा फिरकी गोलंदाज हा मैदानावर. कधी पुढील चेंडू. यावर मात्र सुंदर फटका त्या ठिकाणी थोडस फंबलिंग होत आहे. परिणामी 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ज्या ठिकाणी 1 धाव होते त्या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 30 धावा पूर्ण होत आहेत धावफलकावर.
यावेळी मात्र अजून एक देखना फटका त्या ठिकाणी थोडंसं निर्णयाचं क्षेत्ररक्षण. एक धाव निघते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा निघतायत 2 धावसंख्येनं. सांघिक धावसंख्या 32 धावा धावफलकावर. बावीस धावा 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगती पथकावर म्हणजे 10 सरासरी राखली जाते. या अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक झाल्यानंतर फलंदाजी करताना अचिव्हर्स क्रिकेट संघाकडून यावेळी मात्र फुलटा चेंडू. भरपूर समाचार घेतला जातोय. अर्थातच पंचांचा 4 धावांचा इशारा. थोडीशी महागडी गोलंदाजी होते की तिसऱ्या षटकात सुद्धा अर्थातच 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि धावफल 36 धावा. 12ची सरासरी राखली जाते. बाराची सरासरी अर्थातच 36 धावा धावफलकावर. नाणेफेक जिंकले की मास्टर ब्लास्टर संघानं निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिल्या षटकात तो निर्णय यशस्वी झालाय 36. परंतु 2 षटकात मात्र तब्बल 30 धावा निघाल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. विरल संघाचा कर्णधार संघाचा तारणहार या षटकात वापसी करून देईल का पाहावं लागेल. साईकला खेळताना दिसतोय. एका षटकारानिशी एका चौकारानिशी तो निखिल सज्ज होतोय. यावेळी मात्र टॉपेज लागतोय. चेंडूचा प्रवास हा गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 37 धावा. 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 1 घंटे में मैं भी निकलूंगा. यावेळी मात्र सुंदर फटका चेंडूच्या मार्गाप्रमाणे लॉंग ऑन क्षेत्रात त्या ठिकाणी थोडंसं डिलायचं क्षेत्ररक्षण. बघता बघता 2 धावा लिलाया पूर्ण होतात आणि ज्या ठिकाणी 1 धाव होते त्या ठिकाणी 2 धावा. सांघिक धावसंख्या 39 धावा धावफलकावर. 39 लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर कामगिरी पाहायला मिळते. तिथे ठरतोय तो अचिव्हर्स क्रिकेट संघ अंतिम सामन्यामध्ये. यावेळी मात्र सेफ अँड अर्थातच मात्र बसतोय. निखिल याच्या खेळीचा अंत होतोय. 1 षटकार 1 चौकार त्याच्या माध्यमातून निघाला तो निखिल मात्र माघारी येतोय आणि न्यू बॅटर चिराग याची वर्णी ही मैदानावर. आता मात्र 2 कर्णधार आमने सामने येत आहेत. 2 दिग्गज खेळाडू विरुद्ध मैदानावर पाहायला मिळेल. उर्वरित अजूनही 3 चेंडू षटकातील वापसी करून देणारी गोलंदाजी राहते. ती विराम का तो मैं भी नहीं आता. जाओ अब मैं भी नहीं आता. मास्क नहीं लगाते ना तो मैं भी नहीं आता. यावेळी मात्र अजूनही एक चेंडू निर्धाव येतोय. वापसी होते खरोखरच ती मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाची. नहीं तो पंगा मत लो. बहुत महंगा पड़ेगा. नहीं पंगा. ठीक है. पुढील चेंडू घेऊन विरल सज्ज होतोय. साईडला चिराग. यावेळी मात्र शताब्दीचा पत्ता खाऊ पाहणार क्षेत्रात चेंडूचं मार्गक्रमण. त्या ठिकाणी 1 धाव निघताय आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या अर्थातच अभी नहीं. वो शाम का है. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. साईडला ऑलवेज ए बाबू हिला मत टेबल. यावेळी मात्र सुंदर फटका चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात त्या ठिकाणी 1 धाव निघतोय. एका धावेवर समाधान मानतं अर्थातच 41 धावा. 41.
4 षटकांची सांगता होता. या षटकात फक्त 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी अर्थातच वापसी होते की मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाची अंतिम सामन्यामध्ये 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. तो तुमको क्या चाहिए दोनों में से? क्या चाहिए? तो हिंदी चाहिए ना तुमको? मेरे को मराठी पसंद है. 5 षटकांची सांगता अर्थातच आता मात्र सरासरी थोडीशी खाली येते. 10 ची सरासरी 10.55 ची सरासरी राखली जाते. 41 धावा धावपंचावर पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडू निर्णायक असतील या पहिल्या सत्रातील. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं आकाश ज्यानं पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात सुंदर गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या. त्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला जातो आणि त्याप्रमाणे पुन्हा त्याच्या कामगिरीसाठी त्याला 5 रन केलं जातं. लहान मुलांना विनंती आहे, छोटे बच्चे आपको रिक्वेस्ट है मैदान के बाहर थोड़ा चलो आप लोग. यावेळी मात्र स्लोवर पकड्या चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. परिवर्तन संसाराचा नियम आणि परिवर्तन तुम्हाला करावं लागेल. यावेळी मोठे फटके येत नसतील तर मात्र एकेरी दुहेरी धावांवर तुम्हाला भर द्यावा लागेल. अजूनही 5 चेंडू या पहिल्या सत्रातील बाकी. साईडला अरविंद, नॉर्थ साईडला चिराग तर गोलंदाजी मार्कवर आकाश. यावेळी मात्र शॉर्टांपुलचा प्रवास हा बहुसंख्य क्षेत्रात येतोय. एका धावेसाठी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 42 धावा. अकेले जाने का, अकेले आने का दावत दिए थे, वो मेरे को नहीं लेके जाने का. यावेळी मात्र अजून एक चेंडू निर्धाव येतोय. सुंदर गोलंदाजी करतोय आकाश आपल्या संघासाठी. अंतरीण 3 चेंडू अजूनही बाकी आणि 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी. 16 गोलंदाजी या मैदानावर आकाशची अंतिम सामन्यामध्ये मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. शादी का खाना तो छोड़ दो, कोई शादी पसंद नहीं है. यावेळी मात्र पहिल्या चेंडू सुंदर फटका परंतु त्या ठिकाणी देखणं क्षेत्ररक्षण पॉईंट क्षेत्रात सतत मध्ये 1 धाव निघते आणि एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 43 धावा. आता मात्र अंकुश ठेवला जातोय. जी धावसंख्या वाटत होतं की 50च्या पार जाईल. तो तुम बराबर बोलेगी तो ही चलेगा ना. मेरे शादी में मैं किसको बुलाऊंगा? ही धावसंख्या 50च्या पार वाटत होती. त्या धावसंख्येला आळा लावला जातोय. अंकुश ठेवला जातोय. 3 गोलंदाजी होते परंतु अजूनही खेळ मात्र समाप्त झाला नाहीये. पहिल्या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी. चीज मॅगी चिकन गोश्त सायकलच्या दिशेनं चिराग चीज वाला हा मैदानावर आता पुरी चेंडू बॉइल चिकन और उसके बाद चीज. वाईड +1 टोटल 2 धावा निघतात आणि 2 धावसंख्येनं समीकरण मात्र असेल ते 45 धावा धावपंचावर. 45 धावा धावपंचावर पाहायला मिळतात. यावेळी मात्र फटका बसला. झेल चालू क्षेत्ररक्षण कमल येतोय. सेफ हँड झेल सोडला जातोय. अर्थातच जीवनदान मिळतंय आणि 2 धावा सुद्धा मिळतात. सांगितलं झाला तर बैल गेलो तो गेलो, जाताना न होता तो कासरो घेऊन गेलो. मेरे ना कोई हो भी नहीं सकता. देव देता निरंकाराची पाठ घेता. करून गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर.
शेवटचा चेंडू घेऊन सज्ज तो आकाश. तो ठीक है ना, अगर मेरे शादी होगी तो मैं बोल दूंगा मेरे को 47 धावा धावफलकावर. रखता हूँ, क्या रखने का. 47 धावा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी चिराग सज्ज मेरे को होता. पैसा दे दो, खाना क्या रखने को मेरे को, खाने का पैसा चिराग या मैदानावर या अंतिम सामन्यामध्ये पहिल्या सत्राचा शेवटचा चेंडू आकाशचा. नहीं, दोनों में मेरा रहेगा, नीचे पैसा दे देना, दोनों में रख चेंडूचा प्रवास हा 2 धावांसाठी आणि 2 धाव संख्येनं पहिल्या सत्राचा खेळ बहुधा समाप्त. सांघिक धाव संख्या 49 धावा आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता 10ची सरासरी अर्थातच 50 धावांची आवश्यकता मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाला. जूस पी के जाओ तरी. या सामन्यामध्ये 50 धावांचं टार्गेट क्रिकेट संघाला दूर की बात. आणि गालंबेची आघाडीची दोन्हीची जोडी मैदानावर ती विरल आणि कमल या जोडीवर निर्भर असेल मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघ. अर्थातच जर विरलची विकेट मिळाले अटीवर क्रिकेट संघाला तर मात्र
सोन्याहून पिवळं असेल ते अचिवर क्रिकेट संघासाठी पहिलं षटक कॅटेगरी पॉवर प्ले. दोन खेळाडू चौथ्या षटकाच्या बाहेर पाहायला मिळतील. ऑफिशियल पंच ऑफिशियल बोलले जातात. आजच्या दिवशी सुंदर कामगिरी सन्माननीय शर्मा यांचं देखणं पंचगिरीचं उदाहरण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ऑलवेन याची वर्णी. नॉन साईडला कमाल तर साईडला पाहायला मिळतं विरल. त्याच्याकडे आशा अपेक्षा असतील मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाच्या. जर मात्र विरल बाद झाला तर मात्र वापसी घडेल ते अचिवर क्रिकेट संघाची या सामन्यामध्ये. परंतु क्रिकेट आहे, जर तर नाही या क्रिकेटच्या पटलावर स्थान नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव निघत नाही, तोपर्यंत मात्र भाकीत करणं हे धोक्याचं असेल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर ऑलवेन आणि स्वच्छ होतोय मैदानावर विरल. 10 धावांची सरासरी राखावी लागेल पहिल्या प्रति षटकामागे विचार करता. पहिला चेंडू आसमान दाखवलाय. पहिल्या चेंडूवर उत्तर देतोय विरल. चौ करणं आघात करतोय मैदानावर. चौकारानं सुरुवात होते. अर्थातच हल्ला चढवला जातोय ऑलवेन या गोलंदाजीवर. यावेळी मात्र अजून एक देखणा फटका बघूया काय घडतोय. पंचांचा इशारा 2 धावांचा आणि सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावर. आक्रमकता हे बचावाचं साधन आणि त्याचा वापर अर्थातच अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हणून ज्याला संबोधलं जातं ते मैदानावर पाहायला मिळतं. आक्रमकता ज्याच्या नशात शिंदी आहे तो मैदानावर पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. आज धावांचा पाठलाग संघ यशस्वी जाईल. फसला झेल खाली परिणामी झेल मात्र सुटतो या मैदानावर. अंतिम सामन्यामध्ये निखिल याच्याकडे थोडीशी चूक होते. 1 धाव निघते एका धावसंख्येला. सांघिक धावसंख्या 7 धावा. विरलचा झेल मात्र सुटलाय. जीवनदान मिळालंय. विरल मात्र थोडासा आपल्या फटक्यावर नाखूश दिसलाय. कमाल मात्र सुंदर फटका देखणं क्षेत्र मैदानावर पाहायला मिळतंय. यस हादरा बसतोय मैदानावर. धावा स्वरूपात हादरा. क्रिकेटच्या पटलावर ज्याला आत्महत्या संबोधले जाते की आत्महत्या पहिला हादरा बसतोय मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाला 7 या धावसंख्येवर आणि न्यू बॅटर विशाल याची वर्णी ही मैदानावर पाहायला मिळते. विशाल उर्फ राजू याची वर्णी ही मैदानावर पाहायला मिळते. 1 डाऊन स्वरूपात पहिल्या षटकात यश संपादन होते ते अचिवर क्रिकेट संघाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 7 धावा. 10ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामागे. यावेळी उलटा चेंडू फुल लॉस जातोय प्रतिस्पर्धी संघ. 4 धावा 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पंचांचा इशारा नोचा. टोटल 5 धावा निघतील. 12 धावा धावफलकावर.
यानंतरचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रेश. मालवणी सांगूचा झाला तर बाबा गेलो पंढरपुरात. इलो तरी वडे नाहीत तर चेंडू द्यायचा. फ्रीचा पंचांचा इशारा येत आहे. त्याचा मोठा असेल फलंदाज विराट याला 12 धावा. फ्रीचा पंचांचा इशारा अर्थातच मोबा असेल फलंदाज विरल याला मोठा फटका खेळण्यासाठी जाईल निश्चित. यावेळी मात्र अजून फटका चेंडूचा प्रवास चौकार असते आणि चौकाराबरोबर सांघिक धावसंख्या अर्थातच धावफलकावर 16 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी ते अचिवर्स विकेट संघाकडून सांघिक धावसंख्या धावफलकावर 16 धावा. पहिल्या षटकात ऑलवेज हा गोलंदाज थोडासा महागडा करतोय. यावेळी मात्र अजूनही प्रयत्न फटका चेंडूचा प्रवास हा 2 धावांसाठी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर पाहायला मिळतात तब्बल 18 धावा. उरले 24 चेंडू आणि 24 मध्ये बनवायच्या त्या 32 धावा. पहिल्या षटकाची सांगता 18 धावाची. पहिल्या षटक निघालंय ते ऑलिव्ह याच्याकडून आणि दुसऱ्या षटक बघूया कोणता गोलंदाज येतोय अतिवर संघाकडून. आमच्या शास्त्रीनगर मधील नवीन बंगेरा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे शास्त्रीनगर प्रीमियर लीग 2025च्या देखण्या स्पर्धेत. सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर चिराग. मात्र सुंदर फटका चेंडूचा प्रवास हा पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी 1 धाव निघतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा निघतात. 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 20 धावा. 30 धावांची अजूनही आवश्यकता. अंतिम सामना या स्पर्धेचा आपण पाहताय, अनुभवताय आणि ऐकताय.
जे स्पर्धक युट्यूबवरून लाईव्ह सामना पाहतात आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. शास्त्रीनगर प्रीमियर लीग पर्व 4. यावेळी मात्र चेंडू हा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी पंचांचा 22चा इशारा. अतिरिक्त 1 धाव निघते. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक धाव निघते. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या वधारली जाते. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र 12 धावतीनंतर पुन्हा एकदा स्ट्राईकला विरल स्ट्राईकला पाहायला मिळतं. ज्याला एक जीवनदान मिळालंय या सामन्यामध्ये. अति महत्वपूर्ण सामन्यात जीवनदान मिळालंय अतिवर संघाकडून. गोलंदाजी मारकवर सज्ज होतं. यावेळी मात्र चेंडू निर्धाव येत आहे. थोडस नाकून दिसतोय आपल्या कामगिरीवर तो विरल. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. यावेळी मात्र सुंदर फटका अर्धाच्या चौकार निघतोय. चौकार निश्चित सांघिक धावसंख्या धावफलकावर 24 धावा. म्हणजे अजूनही 24 धावांची आवश्यकता. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 धावा बनवल्या. 24 धावांची आवश्यकता. सुंदर कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळते होती विरल याची. तब्बल 23 धावांवर खेळतोय विरल. loss of 1 wicket. चेंडू यावेळी मात्र पंचांचा इशारा वाईड येतो. अतिरिक्त 1 धाव. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 23 धावांची अजूनही आवश्यकता. अंतिम स्पर्धेचा विजेता संघ कोणता असेल हे निश्चित करणारा हा महत्वपूर्ण सामना. यावेळी मात्र शॉर्ट अंपायरचा देखणा फटका. डीप स्वर्ले क्षेत्रात चेंडूचा मार्गक्रमण. बघता बघता चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी आणि सांघिक धावसंख्या 30च्या पार. अर्थातच 31 धावा धावफलकावर. अठरा 19 धावांची अजूनही आवश्यकता सामनाची संघाला. 18 चेंडू 19 धावा हे समीकरण जुळवावं लागेल. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडू कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्जेदार होतोय. 1 धाव. बघता बघता 2 धावा. आता मात्र समीकरण 17 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 17 धावा हे समीकरण जुळवावं लागेल जर स्पर्धेचा अंतिम करंडक
उचलायचा असेल यावेळी मात्र फटका फसला, परंतु एक धाव मात्र जरूर निघतोय. पंचांचा लेग बाईकचा इशारा, अतिरिक्त एक धाव. 16 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 16 धावा. कोणाचं स्वप्न जर विरल याचा बॅट मधनं जर षटकार आला तर थेट सिक्स जर आले तर रसिक गावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी मात्र सुंदर फटका, कव्हरच्या दिशेनं नेतृत्वाचा फटका. पंचांचा 4 धावांचा इशारा. सांघिक धावसंख्या 4 ने पदार्थ 38 धावा. नाममात्र 12 धावांची आवश्यकता उरते सामना जिंकण्यासाठी. तब्बल 30 या धावसंख्येवर खेळतोय विरल. वैयक्तिक 30. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यानं पटकावलं होतं तो मैदानावर. यावेळी मात्र सुंदर फटका. एक धाव निघतोय एका धावसंख्येनं. 39 धावा धावफलकावर. 11 धावांची आवश्यकता. अकरा धावांची आवश्यकता. यावेळी मात्र सुंदर फटका. धावसंख्येनं 10 धावांची आवश्यकता आहे. 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी ते मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाला. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडू कव्हर शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक ताबा मिळवतो, सेट करतो. कव्हर 1 धाव आणि एका धावसंख्येनं 41 धावा धावफलकावर. शास्त्रीनगर प्रीमियर लीग आहे. गेली 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन नियोजन करतोय. स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला इथं तब्बल 4 संघांचा समावेश आणि मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजन समिती आपल्या मनपूर्वक आभार. नऊ धावांची आवश्यकता. बारा चेंडूंचा खेळ बाकी अजूनही आवश्यकता नाममात्र सामना जिंकण्यासाठी. 9 धावांची गोलंदाजी मार्कवर कार्तिक दिसतो. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूला सज्ज. यावेळी मात्र सुंदर फटका करताना आणि चेंडूचं मार्गक्रमण लॉंग ऑफ क्षेत्रात. त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षक 1 धाव निघतोय एका धावसंख्येनं. आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. साईडला विरल, नॉ साईडला विशाल राजू. या ठिकाणी पारदर्शक येत आहे शरद नार्वेकर यांच्याकडनं. जर कार्तिकनं विरलचा बोल्ड काढला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. त्रेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 7 धावांची आवश्यकता. हारून की तरफ से अगर विशाल भाई ने कार्तिक को स्ट्रेट छक्का मारे तो 1001 रुपए का इनाम. यावेळी मात्र सुंदर फटका. बराच काळ वेळ झेल घेण्याची संधी. अर्थातच झेल संधीला दान होतोय. 1 धाव निघतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा आणि 45 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही 5 धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावर. यावेळी मात्र चेंडू हा थर्ड मॅन रिझन मध्ये गोशांकित क्षेत्रात 1 धावेसाठी. आता मात्र चौकारची आवश्यकता असेल. हा सामना विजयाच्या उंबरठ्यावर दिसतोय तो मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघ.
8 चेंडू 4 धावा. मात्र सुंदर फटका चेंडू हा पॉइंट होतो. 1 धाव निघते. धाव संख्या 47 धावा धावफलकावर अजूनही 3 धावांची आवश्यकता. 3-3. 7 चेंडू 3 धावा. चेंडू 3 धावा. यावेळी मात्र चेंडू गोलंदाजी क्षेत्रात येतोय. 1 धाव निघते. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 चेंडू 2 धावा हे समीकरण असेल. अर्थातच विजयाच्या उमेदवार दिसतोय मास्टर संघ, परंतु 6 चेंडू करण्यासाठी गोलंदाजी मार्ग स्वामी संतोष स्वामी मैदानावर. यावेळी मात्र सुंदर फटका चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात. त्या ठिकाणी 1 धाव निघते. जरूर एका धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. एका धावेची आवश्यकता उरते या सामन्यामध्ये. या स्पर्धेत सुंदर पंचगिरी त्याप्रमाणे मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजन समिती प्रतीक गावडे आणि सर्व सहकारी आपला मनपूर्वक धन्यवाद. आणि या ठिकाणी मात्र सामना समाप्त होतो आणि सामन्याला विजयश्री संपादन करतो मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघ आणि उपविजेते पदावर समाधान मानतो तो अतिवर क्रिकेट संघ. दोन्ही संघांच्या हार्दिक अभिनंदन.